हालेलुया हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बापा, सुंदर दिवसाबद्दल तुमचा आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादी परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकांना सहाय्य कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे करतो. हालेलुया हालेलुया. आपण जेव्हा देवाच्या वचनामध्ये असतो आणि ते शिक्षण घेण्यासाठी आपल्याला जास्त गरज असते ती म्हणजे आज्ञा. जर आपल्यामध्ये आज्ञा जर असेल तर आपण प्रत्येक व्यक्ती सुरक्षित, वचनात, ज्ञानात, दानात परिपूर्ण असणारी व्यक्ती असणार. म्हणून नीतिसूत्रामध्ये 3रा अध्यायामध्ये परमेश्वराने ज्ञानाविषयी, मार्गदर्शकाविषयी आणि लोकांचं परिवर्तनाविषयावर मार्गदर्शक केलेलं आहे. हालेलुया. तर शलोमोनाचं हे पत्र होतं म्हणजे एक नीतीचं सूत्र, म्हणजे लोकांना नीतीचं जीवन कसं आहे. हालेलुया. आपल्या प्रत्येकामध्ये, हर एक व्यक्तीमध्ये नीती हा शब्द असलाच पाहिजे. नीती म्हणजे परमेश्वर, अनीती म्हणजे शैतान. अनीती व्यक्तीचं जीवन आहे, स्वर्गीय राज्यामध्ये प्रवेश होत नाही. नीती माणसाला सजीव आणि मजबूती तयार करते. नीतीमुळे प्रत्येक व्यक्तीचं जीवन उत्साहित आणि आनंदाने असते. तर आपण वचन घेऊया नीतिसूत्र 3रा अध्याय 1 पासून. माझ्या मुला माझे नियमशास्त्र विसरू नको. काय सांगते? माझ्या मुला म्हणजे आपण देवाची मुलं आहेत, तर आपल्याला हे देवाचं शिक्षण मिळते. मग जर आपल्याला शिक्षण मिळालंय तर आपण त्याला विसरायचं नाही. आता जेव्हा आपण विसरलं तर आपल्या स्वतःला आजार आहे, दुःख आहे, समस्या आहे, संकट आहेत, निराशा आहेत. हर परिस्थितीमध्ये माणसाला फार कठीण परिस्थितीत प्रवास करावा लागते. ही आज्ञा सगळ्यामध्ये सुरक्षित आहे. निर्गम 20 अध्यायामध्ये जेव्हा परमेश्वराने मोशेला आज्ञा दिलेल्या होत्या आणि त्या आज्ञा या मोशेने सर्व मानव लोकांसाठी त्या उत्पन्न केल्या. आजपर्यंत ते मोशेचे नियम आपल्यामध्ये आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताने 2 आज्ञावर उल्लेख केला आणि 3 आज्ञावर उल्लेख केलेला आहे नव्या करारामध्ये. तर 2 आज्ञा अशा आहेत की पहिला म्हणजे परमेश्वरावर प्रेम कर, दुसरं स्वतःवर कर, तिसरं आहे शेजाऱ्यावर. या आज्ञा आणि हे नियम आपल्या सर्व व्यक्तीसाठी विशेष महत्त्वाचे. पण आज जमाना असा आहे कारण माणसामध्ये अहंकार निर्माण झाला. पैसा, वस्तू अशा सर्व गोष्टीच्या मोहाच्या बळीमुळे माणसाचं मानसिक संतुलन बिघडलं आणि त्यामुळे देवाच्या सर्व आज्ञा ते रद्द करायला सुरुवात केली ना. आपल्या स्वतःच्याच इच्छा आपल्यामध्ये पहिल्यांदा कसं जीवन जगावं, आपलीच मर्जी पुरी करावी. हालेलुया. परंतु त्या माणसाला त्याच्यात कोणता लाभ नाही. येशूच्या काळामध्ये येशूचे शिष्य होते, मग ते 6 पासून एक प्रार्थना शिकवलेली होती. तेव्हा प्रभूने हे शिकवलं की तुमच्या इच्छेप्रमाणे नाही तर माझ्या इच्छेप्रमाणे. म्हणून त्याने काय सांगितलं की तुम्ही अशी प्रार्थना करा की तुमच्या इच्छेप्रमाणे हो. हालेलुया. कारण त्याने 8 अध्यायामध्ये 2 पासून एक कुष्ठरोगी आलेला. या कुष्ठरोग्याने अशी एक प्रार्थना केली, प्रभूजी आपली इच्छा असेल तर माझा कुष्ठ शुद्ध व्हावा. हालेलुया. कोणत्याही गोष्टी आहे ना ते देवाच्या इच्छेने होतात, आपल्या इच्छेने काहीच होत नाही. परंतु आपल्याला वाटते की आपली इच्छा, पण आपली इच्छा पाहिजे असेल तर आपण देवाजवळ तेवढं राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग तेव्हा देवाची इच्छा आपल्यामध्ये सर्व प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी समर्थ आहे. म्हणून योहान 14:14 मध्ये प्रभू येशूने ते वचनाद्वारे सांगितलं, तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागा ते मी करेन. म्हणजे देव द्यायलासाठी आले नाही, मग ते 60 मागण्या अगोदर तो देतो. म्हणून आपल्याजवळ जर आज्ञा असेल तर ह्या सर्व गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. म्हणून मग ते 7:33 मध्ये त्यांनी नव्या करारामध्ये हे प्रश्न दिलेले आहेत. पहिल्याने तू पहिलं राज्य म्हणजे देवाच्या राज्यात राहा, त्या राजवाड्यात राहिल्यानंतर तुला हे सगळं मिळेल. आता राजाच्या हाताखाली माणसं असतात तेव्हा राजापासून त्यांना सगळं काही मिळत असते. हालेलुया.
तर पहिल्यांदा एक शिक्षण जे आहे ते पहिलं आज्ञा, त्याच्यानंतर मार्ग, त्याच्यानंतर ते नियम, हे सर्व सुरक्षित ठेवावे लागतात. हालेलुया. आपल्या प्रत्येकाला काहीतरी आज्ञा मिळालेली आहेत, त्याचा आज्ञेचं जो पालन करतो तो देवाबरोबर राहतो आणि देव सुद्धा त्याच्याच बरोबर असतो. कसे ते तुझ्या चित्त्यात माझी आज्ञा. हालेलुया. आता ही जी आज्ञा आपण जर वागवलेली आहे ना, त्याच आज्ञामध्ये आपलं भविष्य जर जोडलेलं आहे, तर आपण कुठेतरी चांगल्या परिस्थितीमध्ये आपलं स्वतःचं भविष्य मिळत आहे. हालेलुया. मेन माणसाला मिळालेल्या असतात त्या म्हणजे आज्ञा, आणि ह्याच आज्ञा आपल्या सगळ्यांसाठी विशेष महत्वाच्या असतात. त्यापासून दीर्घायुष्य व वैवृत्ती. बघा, आपल्या जिंदगीमध्ये जे काय हवं आहे, जे काय पाहिजे असेल ते त्यापासून मिळते. हालेलुया. म्हणजे देवापासून. हालेलुया. देवापासून मिळालेल्या हर एक गोष्टी टिकाऊ असतात. म्हणून आपल्या सगळ्यांना देवाच्याच इच्छेनुसार आपलं भविष्य जर मजबूत असेल तर तुमचं भविष्य शांतीत आहे, आनंदात आहे, ज्ञानात आहे, मार्गात आहे, गुणात आहे. सगळ्यांना देवाने आज्ञाच दिलेल्या आहेत आणि याच आज्ञाद्वारे आपण आपलं जीवन चालवू शकते. दया व सत्य ही तुला. बघा काय सांगते, दया पण पाहिजे आणि जे सत्य आहे ते तुला सोडलं नाही पाहिजे. हालेलुया. दया आणि सत्य ही तुला न सोड. आता ह्या दयेने ना सत्याने आपल्याला सोडलं तर आपला सत्यानाश होतो. हालेलुया. म्हणून देवाची दया आपल्यावर झालेली आहे ना, आपल्याला जे सत्य मिळालेलं आहे. योहान 8:32 मध्ये वचन तसं दिलेलं आहे, तुला सत्य समजे, सत्य तुझ्या बंधनातून तुला सुटकारा दे. म्हणजे तुझी जी बंधनं आहेत, जे पाप आहे, आपण देवाच्या विरुद्ध आहे, अपोजिट जात आहेत ना, जे आपल्यामध्ये चुका आहेत, वाईट आहे, सगळं ते आपलं येशूच्या द्वारे आल्यानंतर ते हळूहळू निघून जाते ना, आपल्याला चांगलं जीवन मिळायला सुरुवात होते. त्यांची माळ आपल्या गळ्यात वागव. आता एखादी माळेची प्रार्थना करणारे असतात, बरोबर, तशा पद्धतीने ते आहे. म्हणजे ती माळ आपल्या गळ्यात घाला. आता आपला सत्कार असते तो कसा गळ्यातच घालतात ना, हार घालून. हालेलुया. ती माळ असते ती. हालेलुया. जो सत्कारक वेदी जो आहे तो काळ आपल्याला शोधून काढायचा. हालेलुया. आपण आध्यात्मिक शिक्षण जे आहे, सन्मानिक जे आहे, ते परमेश्वरापासूनच आहे, कोणत्या व्यक्तीपासून नाही. हालेलुया. आता तुम्ही आणि मी एक एक माणसं सत्कारिक असतात आणि आपल्या सगळ्यांना एक सत्कार मिळतो, बरोबर, काहीतरी चांगलं केलं तर. पण आम्ही त्या सत्कार्याच्या बाबतीत तात्पुरतीच असतो, युगानुयुगासारखं नाही. परमेश्वर आम्हाला युगानुयुग बनवण्यासाठी सत्कार देतो. प्रभू येशूचा सत्कार झाला नाहीये, पण मृत्यूनंतर जो पुनरुत्थित झाला तेव्हा सत्कार व्हायला लागला. आता सगळे लोक प्रभूचे स्तोत्र 47:1 मध्ये दिले, टाळ्या वाजून परमेश्वराची स्तुती. आता कुठल्याही प्रार्थनेमध्ये असणार किंवा प्रभूच्या सहवासात असणार तर पहिल्यांदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावानेच चालावं लागतं. पौलाने पण तेच सांगितलं, जे काय करा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नाव, म्हणजे प्रभूचा सत्कार होतो. आता तुम्ही चांगलं केलं तर तुमचा पण सत्कार प्रत्येक माणसामध्ये उत्पन्न होईल. कारण मत्ते 5:16 मध्ये त्या आज्ञेचं पालन करणाऱ्या लोकांना तसा अधिकार दिला. तुमची सत्कृती पाहून परमेश्वराचे गौरव होते. म्हणजे गौरवासाठी आज्ञा, नियम आणि या विधी हे सुरक्षित ठेवायला पाहिजे. कारण योहान 14:6 मध्ये त्याने ते सांगितलंय, मार्ग, सत्य व जीवन ही मीच आहे. प्रभूच्या मार्गात चालणारा सत्य बोलतो, जीवन मिळते. हालेलुया. आणि माणसाचं जिंदगी पूर्णपणे परमेश्वराच्या मार्गानुसार चालण्याचा प्रयत्न होत असतो.
ती आपल्या हृदय पटल्यावर लिहून ठेव. म्हणजे तू देवाविषयी आपलं जीवन समर्पित करत राहा आणि मनचिंतन करून देवाच्या इच्छेप्रमाणे चालण्याचा वागण्याचा प्रयत्न कर की मला देवाशिवाय कोणताच मार्ग मला मिळणार नाही. अरे देवाच्याच मार्गावर मी चालला. योहान 14:6. कारण मार्ग सत्य जीवन प्रभू येशूच आहे आणि त्याच्याच मार्गावर चालणाऱ्या माणसाला जीवनाची शोभा आहे, समाधान आहे, शांती आहे, ज्ञान आहे आणि दान आहे. काय सांगते? म्हणजे तुझा देव व मनुष्य यांच्याकडून अनुग्रह सुकीर्ती तुला प्राप्त होते. हालेलुया. आपल्या परमेश्वरापासून आपल्याला सगळं मिळण्यासाठी देव समर्थ आहे. हालेलुया. सगळं मिळणार तुम्हाला. तुम्ही वचनात आहे, शिक्षणात आहे, आज्ञात आहे, नियमात आहे, तर प्रभू तुमच्या सर्व प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी समर्थ आहे. तू अगदी आपल्या मनापासून, बघा काय सांगितले, मनापासून तू आपला परमेश्वरावर भाव ठेव. कारण आपल्याला परमेश्वरच मदत देतो, बाकी कोण देणार नाही. हालेलुया. आपलं जीवन झिरो आहे. हालेलुया. बरेच लोक स्वार्थी पण जीवन जगतात. देवाने आपल्याला सगळं दिलं ना का मग देवाला विसरायचं. पण त्याच्यानंतर लूक 11:24 प्रमाणे जे 7 आत्मे शरीरावर कब्जा करायला लागलं, तर आज इथे दुखेल, आज तिथे दुखेल, इकडे दुखेल, तिकडे दुखेल, माझं सगळ्या प्रश्नाचं उत्तर सोडता येत नाही त्या टायमाला. मग सगळ्या बाजूने दुःख 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 आणि परत आपल्याला वाटते की आता देवाजवळ जावं. पैसा सगळा कमावलेला तो पैसा डॉक्टरच्या हातात सोडावा लागतोय. हालेलुया. आणि त्या पैशाने आपलं संपूर्ण लाईफ झिरोमध्ये येते. मग परत आपल्याला देवाचीच गरज असते. नंतर आपल्याला कळते की हा देवाशिवाय हे काय नाही. हालेलुया. एकदा देवाने बरं केलं. म्हणजे तुम्हाला मी बऱ्याच वेळा असं बोललेलं आहे, योहान 3:3 असं म्हणून, की इस्रायलचा गुरु होता, त्याला परमेश्वराने सांगितलं की तू नव्याने जन्म, तेव्हा देवाच्या राज्यात प्रवेश हो. आता आपला जन्म नवा होतो जेव्हा प्रार्थनेला आल्यानंतर नवा जन्म. मग त्यावेळेला आपण काम धंदा वस्तू काय मिळालं तर ते देवपित्याच्या मंदिरात समर्पण करायचं. गरीब गरजवंत लोकांना खाण्यापिण्याची सुविधा करायची त्याच्याद्वारे, आणि त्याच्यातूनच ती उत्पन्नाचं फळ तुम्हाला स्वर्गात जागा मिळेल. हालेलुया. आता जेव्हा मी एका दुकानात आपल्या असतो, खूप लोक मला भेटतात, मग त्यांना मी ती सुवार्ता सांगतो. सामान घेण्याचा मतलब नाही आहे. जे देवाने मला निवडले की जा आणि तू लोकांना जागं कर. जसं योनाला परमेश्वराने पाठवलं तसं निनवे शहराचा नाश होणार, तसं आपल्या सगळ्यांचा नाश होणार आहे. कारण आपण देवाला वेळ देत नाही. पैसा वस्तू खाणं पिणं एन्जॉय नातेवाईक सगळं वेळ मिळते. सगळ्यांना वेळ आहे. सगळ्या कार्यक्रम प्रोग्राम आपल्या सगळ्यांना वेळ मिळतो. फक्त प्रार्थनेलाच वेळ नाही. तुम्ही पाहिजे तर प्रत्येक व्यक्तीने आत्मपरीक्षण करा. हालेलुया. नंतर मी तुम्हाला सांगतो की तुमच्या भविष्यात तुम्हाला किती फायदे आणि तुमचं किती नुकसान आहे. एकदा देवाने आपलं जीवन एकदा बनवल्यानंतर, त्याची हाक आल्यानंतर बाकी दुसरं काहीच आपल्या पुढे नाही. हालेलुया. आता मी आहे, जेव्हा मी आजारातून बरा झाला, हालेलुया, त्यानंतर प्रभूने मला बरं केल्यानंतर मी पूर्ण वेळ देवाला द्यायला सुरुवात केली. म्हणजे आल्यानंतर कामधंदा हे ते कर, नंतर एक दिवस संपूर्ण सोडूनच टाकलं की ह्या मागे लागायचं. हालेलुया. असं करता करता आज जर तुम्ही विचार करा की 25 वर्ष मी ह्यामध्ये आहे. हालेलुया. ही सेवामध्ये आता 92 पासून सुरुवात करा, किती होतात म्हणजे तुम्हाला माहिती होतं. हालेलुया. आणि मी परिपूर्ण आज 20 वर्ष ते इकडे डायरेक्टली कार्याला सुरुवात झाली. हालेलुया. तर आता हा प्रश्न जो आहे, अर्नामध्ये 25 वर्ष झाली, बरोबर. हालेलुया. कधी पाणी नाही, कधी चहा नाही, कधी जेवण नाही, कधी नाश्ता नाही, पण मात्र प्रार्थना मी कधी सोडली नाही. कितीही प्यास लागला असेल, कितीही भूक लागली असेल, तरी मी नियम मोडलेले नाही, आज्ञा मोडले नाही. आजपर्यंत मी तसंच आहे. हालेलुया.
विकत आणून मी पाहिजे ते खाल्ले नाही, परंतु कोणाकडून खाल्लं नाही, कारण ते नियम मला प्रभूचे होते म्हणून ते सांभाळायचे होते. कारण दुनियामध्ये जर बघितलं तर बरेच लोक आहे मध्ये मध्ये बघा, येशूने पाठवलेलं होतं शिष्यांना, घरी जा, मिळेल ते खा प्यायलाच लागतं. मग ते 17 मध्ये तेव्हा एक अशुद्ध आत्मा काढायचा होता भूत आणि पडलेला, तर शेवटी येशूकडे घेऊन आले ते. आता प्रभूकडे घेऊन आल्यानंतर येशूने आपल्या शिष्याला सांगितलं, पुढील पिढी मी तुमचं केवढं सोडतो. ही जात आहे ना उपवास आणि प्रार्थना. कधी कधी प्रार्थनेने कमी पडलं असेल तर मग त्याच्यानंतर उपवास करायला लागतात. मग उपवास करून करून नंतर प्रार्थना करायची, ते यशस्वी होते. अरे कारण एखाद्या माणसामध्ये अशुद्ध आत्मा असते ना, तर त्याचे उपवास तो दुष्ट आत्मा कार्य करत असते आणि तो उपवास करतो, जेवत नाही, खात नाही, काय नाही. मग त्याची शरीराला ती ताकद मिळते, तेवढी त्याची शरीर आजाराने पिडलेला जाते तो आत्मा. अरे हे प्रश्न असे असतात. मग तसेच आपण उपवास करायचे. मग ते उपवास केला बघा, आजारी माणसाला बरं जर करायचं असेल तर उपवास प्रार्थनेनेच त्याला बरं करू शकते, असा बरा होणार नाही. अरे फार कठीण मध्ये का, कारण त्याचं जेवण बंद होते, खाणं पिणं बंद होते, ते उपवास त्याचे तो दुष्ट आत्मा त्या शरीरावर कब्जा करून तो होते. अरे तसं पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे आणि पवित्र आत्मा आपल्यामध्ये कार्य करायला लागल्यानंतर आपल्याला पण त्या बरं करणाऱ्या व्यक्तीसाठी उपवास करायचे आणि प्रार्थना करायची. उपवास आणि प्रार्थना. आता दुष्ट आत्मा काय करते, तो उपवास पण करतो ना, आपल्याकडून सेवा करायला लावतो. हररिया मग आपण त्याला खायला काही करायला बघायला, मग तो तिकडेच तसा राहतो. हररिया मग त्याच्यातून दुष्टाही शरीर त्याचं खायला सुरुवात करते, रोगाने पीडते, त्याला आजार. मग तो जो मनुष्य प्रार्थनेत आल्यानंतर मनुष्य का बरा होतो, त्याला कारण हेच आहे की त्याला प्रार्थना नाही मिळत. अरे त्याचं जे अंतर आत्म्यामध्ये जे आचार विचार जे आहेत ते दुनियादारीचेच आहेत, बरोबर, रागाचे आहेत, नफरताचे, द्वेषाचे आहेत, पण चांगल्या गुणाचे नाही. मग त्याला इकडे चांगले गुण ऐकायला मिळतात, शिकायला मिळतात, तेव्हा त्याचं जीवन बदललं जाते. हररिया आता दुकानात असल्यानंतर काल माझे मित्र भेटले, बऱ्याच वर्षावर आले, तर जाता येताना बघितलं तर मी बसला. आल्यानंतर मग त्याला मी हाक दिली. हररिया सामानामध्ये बघता फिरतात, माझं काम मला करून दिलं. हररिया हळूहळू मग हे केलं, नंतर सुवार्ता सांगायला सुरुवात केली. त्याला ते एवढ्या सुवार्तेच्या गोष्टीचा अनुभव आला. मी सांगतो देव कुठे आहे, देवाला कुणी बघितले, फक्त मूर्तीचे देव आहेत ते सगळे बघतात. मी त्याच्यामध्ये आपसामध्ये भांडणं, तुझा देव माझा देव, घराला आग लागली, ते सगळे देव जळले. अरे एक पुरुषाने एक स्त्री उत्पन्न केली आणि त्यावेळेला सैतानाने त्यांना मुरड घातली, त्यामुळे आज तुम्ही आम्ही पापामध्ये. अरे म्हणून प्रभू येशू पापी लोकांना तारण करण्यासाठी या जगात देव म्हणून आला, म्हणून लोक देवाला अद्यापर्यंत मानत नाही. अरे तो कोणा जाती धर्मासाठी नाही आला, तो आपल्या कर्मासाठी आला ना. आपला विश्वास असेल ना त्याच्याद्वारे आपलं तारण. त्याला बऱ्याचशा गोष्टीचा अनुभव ना, तू सांगते खूप शिकायला मिळालं. त्याला भरपूर सांगितलं, हेच नाही बऱ्याच गोष्टीचं उदाहरण दिलं. अरे तर मी सांगितलं इथे जे आहे ना आमच्या सभेमध्ये हे शिक्षण आहे की माणूस कसा जगावा आणि माणसाला कशी समाधान आणि शांती मिळवून आपलं कुटुंब आपल्याला कसं सुरक्षित करता येतील ते बघायचं. आज आपलंच कुटुंब आपल्याला सांभाळता येत नाही. हररिया आर्थिक परिस्थितीमध्ये भांडणामध्ये मुलंच ऐकत नाही, हे ऐकत नाही, ते ऐकत नाही, सगळं तणावाचे तुकडे झालेले आहेत घराचे. ते घराला बांधताना कम्प्लिटली मजबूती म्हणून एकमेक करून सांभाळून बांधतात. अररिया पण घरामध्ये जी माणसं आहेत एकमेकाला सांभाळणारी नाही. अररिया घर मजबूत आहे पण घरातली व्यक्ती मजबूत नाही. अररिया तर बराच वेळ त्याला हे माझं प्रभूचं वाणी मिळाली. हररिया मी सांगितलं रोज रात्री झोपताना आपल्या शब्दात बोलण्यात जे काही पाप झाले ना त्याची कबुली करायचं ना, आत्मा देवाच्या हातात द्यायचं बस. बाकी आपलं भविष्य चांगल्या कामासाठी उपयोगी. हररिया हररिया म्हणजे स्वतःला स्वर्गाविषयीचा अनुभव आलाच पाहिजे. आज विचार कर आपल्या इकडे मूर्त्या सगळ्यांच्या धार्मिक जीवनामध्ये आहेत पण शिक्षक नाही. शाळेत टीचर असते, फटून असते. शिक्षका
शिकवते. पण आजच्या काळात ते शिक्षकाने कोणी शिकवलं नाही, म्हणून या जातीवातीचे तुकडे झाल्यात. सगळ्यांना आत्मा आहे. त्याने बोलणं रक्त सारखं आहे, रक्त सारखं नाही, गुरु वेगळे आहेत. आत्मा सारखा आहे. आत्मा गेला तर प्रेत आणि मय तो आहे. तर आपल्याला चुकून पाय लागला तर आपण त्याला प्रणाम करतो ना, राग आला तर लात मारतो. आपल्याला चॉईस करायचं आहे काय चांगलं घ्यायचं काय घ्यायचं. ते आपली कर्म आपल्याला मध्ये 12:36 मध्ये शास्त्रात दिलेलं आहे. बरं, शेवटी हिसाब आपल्यालाच भोगायचा आहे. हररिया. तर हे जे काही उदाहरण आहे ती आपल्या सगळ्यांना मिळवणं गरजेचं आहे. लोकांना शिक्षण दिल्याशिवाय त्यांना माहिती नाही. कारण तुम्हाला माहिती आहे की प्रेषितांच्या कृती 8:26 पासून वचन दिलेलं आहे. एक षडकुशी होता. तर फिलिपाने त्याला सुवार्ता सांगितली. तो पहिलं विचारलं त्याला, हे काय वाचतो? ते यशाया ग्रंथ. मग काही समजलं का तुला? नाही. मार्ग दाखवल्याशिवाय आपल्याला मार्ग नाही ना मिळत, तत्पर्यंत आपल्याला देवाची जाणीव समजत नाही. जगाच्या कोणत्या गोष्टीमध्ये जर मोह असेल तर आपल्यामध्ये देवाची कृपा येत नाही. आणि जगाच्या मोहाला बाजूला केलं असेल ना, देवाची कृपा आपल्यामध्ये जर आहे ती आपल्याला सुरक्षित देईल आणि आपल्या सर्व प्रश्नाचं उत्तर देईल. 2 प्रकार जीवनामध्ये येतात. पहिला आपण देवाकडे आला तर धन पैसा सगळं येते. मग त्याच्यानंतर तिथून आपण देवाचा हात सोडतो ना, धनाच्या आणि पैशाच्या ना, खाण्याच्या आणि सगळ्या वस्तूच्या मागेला. नंतर पुन्हा आपल्याला ते 7 आत्मे दुष्टाई मोहामध्ये देतात. कारण मग ते 4 अध्यायमध्ये ना ते स्पष्ट दिलेलं आहे. येशू ख्रिस्ताला पण वर नेलं आणि त्याला जगाचं सगळं वैभव दाखवलं. पण प्रभू येशू झुकला नाही, त्या वस्तूच्या मागे झुकला नाही. तर त्या वस्तूतून त्याला दाखवलं की तुझा परमेश्वर कोण आहे, त्याला नमन कर. हालेलुया. या वस्तूला नमन करू नका. मी या वस्तूला नमन करत नाही. हालेलुया. तर हा प्रश्न आहे. आज आपण वचनात आहे किंवा शिक्षणात आहे, आपण ज्ञानात आहे किंवा दानात आहे, तर आपल्याला प्रभूपासून शिकायला मिळतं. पण मी त्यांना सांगितलं, मित्रांना, मी हा धंदा करतो तर माझ्यासाठी नाही. किती गरीब लोक आहेत आणि मी स्वतः फिरतो गावोगावाला, त्यांना खाण्यापिण्याची मी सुविधा देतो. पण माझ्याकडे आर्थिक परिस्थिती नाही. म्हणून मी निर्णय घेतला आणि देवाच्या आशीर्वादाने हे उद्योग तयार केला. आणि ह्याच्यातूनच मी ते आता काय काय करायचं आहे. मग मी त्याला सांगितलं, मला एक आश्रम घ्यायचा आहे आणि एक हॉस्पिटल बांधायचं आहे. गरजवंतासाठी, पैसा नाही काय. पण आपल्याकडे आर्थिक परिस्थिती नाही. ज्या दिवशी देवाची इच्छा असेल ते मी करेल. कारण समाजात कितीतरी अशी लोक आहेत, बिना पैसा नसल्यामुळे कितीतरी लोकांची हालत खराब आहे. त्याच्यानंतर त्यांना मार्गदर्शक पण आपल्याला करता येते. तेव्हा हॉस्पिटलमध्ये, पूर्वी मी हॉस्पिटलमध्ये फिरायचा, लोकांना औषध पाणी द्यायचं. नाव पत्ता आजपर्यंत मी कोणाला दिला नाही. त्यांच्या गरजा भागवल्या निघून ना. त्यांना फक्त एवढंच सांगणार, त्यावर भरवसा ठेवा. त्यांनी मला पाठवले ना, माणसामध्येच देव आहे हे बघा ना, चाला याच्यामध्ये नको. अरे, कारण तो आपल्याला बघायला येणार तो माणूसच आहे ना माणसामधून. हरदी. तर कितीतरी मी लहान असतापासून मला एक स्वभाव होता. हॉस्पिटलमध्ये मी जागरण करायचा. रात्री कोणाला हॉस्पिटलमध्ये न्यायचं असेल तर मला सांगितलं तर मी त्यांच्याबरोबर मी जायचं. हरदी. चालत जायचं ना, चालतही यायचं. हरदी. तेव्हा आपल्याकडे सायकल व्हेकल काय, म्हणजे छोट्या वयामधूनच मला परमेश्वराने ह्या गोष्टी दिल्या नाहीत. म्हणून माझं जीवन आहे ते त्याच्यासाठी, कारण त्यांनीच मला फुकट जीवन दिले. कधी घेऊन जाईल त्या परवासा नाही. हरदिया. म्हणून जेवढं चांगलं करता येते ना ते करायचं आणि त्याच्यातून देवाची कृपा जोडायची. आपल्याच बुद्धीवर बघा, आपल्याला वाटते की मला सगळं कळते, मला सगळं समजते. नाही, स्वतःची बुद्धी कधी कधी काम करत नाही. देवाने बुद्धी दिली, त्याचा वापर केल्यावर ती बुद्धी काम करते. चांगल्या कामासाठी बुद्धीचा वापर आहे. चांगलं काम केलं नाही तर बुद्धी तुम्हाला चांगल्या कामासाठी येणार नाही. तू आपल्या सर्व मार्गात बघ काय सांगते, तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर. हे सगळं देवाने मला चांगलं दिले, सन्मान ठेव. देवा तुमच्या इच्छेने घडव, तुमच्या मार्गाने मला चालव. सन्मान कर, आदर कर. तो तुझा मार्गदर्शक होईल. हालेलुया. तर देव जर आपल्याला मार्ग देतो, बरोबर, योहान 14:6 मध्ये ते वचन आहे, मार्ग सत्य जीवन तोच आहे.
मग तो बोलला असं नव्या करारामध्ये इथे आपल्याला सन्मानाच्या गोष्टी सांगते. हालेलुया. तो आपलं जीवन अशासाठी देतो की तो मार्गदर्शक आपला आहे, म्हणून आपल्याला चांगल्या गुणात, चांगल्या शिक्षणात, चांगल्या नियमात चालवण्याचं काम करत असते. तो आपल्या दृष्टीने स्वतः शाणा समजू नको, तू परमेश्वराची भीती बाळग, तू दुष्कर्मापासून बघ. आपल्यामध्ये जी दुष्कर्म आहे ते थोडं दूर कर, थोडं लांब होऊ दे, त्याला जाऊ दे, लांब जाऊ दे. हालेलुया. तो काय सांगते, थोडा दुष्कर्मापासून तू दूर राहा. आता तुम्हाला माहिती आहे इथे तुम्हाला देवापासून दूर करणारी व्यक्ती आहे, येतात, खेळतात, बोलतात, काय ते सांगतात. दूर राहा, जवळ नाही जायचं, कारण त्यांचे आचार विचारच तसे आहेत. हालेलुया. मग ते तुम्हाला काय करणार, बाहेर काढायचा प्रयत्न करणार. हालेलुया. म्हणजे तर काय ते दुष्कर्मापासून तू थोडा दूर राहा. हे तुझ्या देहाला आरोग्य, हाडाला बघा. आपल्याला आरोग्य कसं आहे की ते दुष्कर्मापासून दूर गेला तर ना हाडाला सत्व बन. इब्रिकरा 4:12. देवाचं वचन 2 धारी तलवारी आहे. हालेलुया. जीव आत्मा म्हणजे मनाचे आचार विचार स्वच्छ करणारे ते वचन आहे देवाचं. हालेलुया. आपल्याला देवाच्या सांगण्यावर मी काय करतो, प्रार्थना करत बसतो तर देवाला फक्त एवढंच सांगतो, मला तुम्ही शिकवा, मला नाही माहिती. कारण बोलणं, चालणं, वागणं सगळं तुमच्या हातात आहे. मी माझा आत्मा शरीर तुमच्या हातात दिलाय. आता तुम्हाला वाटते ते करा. सैतानाला वाटतं तो माझ्यावर कब्जा करतो, तर मग त्या करण्यापेक्षा प्रभू तुम्हीच करा. मित्राला पण तेच सांगितलं की आपल्यात पाप होतं, तेव्हा देवाला ते सांगायचं हे बघ, येऊ माझ्यामध्ये येऊन मला वाईट काम करायला शिकवतोय, त्यासाठी तुम्ही मला चांगलं करायला शिकवा, आणि तुमच्यामध्ये मला राहायचं ना, तुम्ही माझ्यामध्ये राहा, मला त्याच्यापासून सावध ठेव. हालेलुया. आता तिथे जाती धर्मावर मी कधी कोणाला बोलवत नाही. माणूस कोण आहे ना, तो देवाचं रूप आहे, त्याप्रमाणे मी बोलतो. तुम्ही बरं, माणसाने आपल्या जाती वाटल्या, देवाने कोणाला जाती वाटल्या नाही. कारण अब्रामापासून सुरुवात आहे तर नोहाच्या काळापर्यंत आपल्याला माहिती आहे. अब्रामाला पुत्र इसक झाला, बरोबर, त्याच्यामधून एक राज्य तयार केलं. पण नोहापासून खरं राज्य आलं की 3 मुलापासून, बरोबर, आपण सगळे आहेत, बरोबर. हालेलुया. म्हणून आज जास्त जगामध्ये धर्माविषयी निघाला, हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन. अरे पण आम्ही कोणापासून आलेले आहेत? हालेलुया. या 3 धर्मामध्ये आग पेटलेली आहे. माणुसकी नाही, धर्म माहिती आहे. आणि पण कोणापासून तुम्ही इतिहास आला आहे, कोण आपला बाप होता, परमेश्वर पित्याने आपल्याला कसं बनवलेलं आहे, ह्या बापाकडे लक्ष द्या. या पृथ्वीचे जे देव आहेत ते बाप आपल्याला कामाचे नाही. हालेलुया. म्हणून प्रेम, दया आणि शांती हा आपला धर्म आहे. आणि जर तुम्ही मूर्तीमुळे जर बघायला गेलं तर जातवाद होतेच. पण कुर्तीवर बघायला गेलं तर जातवाद नाही. एखादा माणूस तिकडे पडला तर ते जातवाद बघत नाही, त्याला बचत करायचा, म्हणजे वाचवायचा प्रयत्न करतात, कारण तोच आपला एक धर्म आहे. हालेलुया. देवाचं जे शिक्षण आहे तेच आपल्याला पाहिजे, आणि ह्याच मार्गावर आपल्याला काहीतरी बनायचं. मला खूप काय वाटते, माझा आचार विचार रोज तेच असतं की प्रभू माझ्याकडे आज धन असतं तर, पण तुमच्या इच्छेनेच धन येऊ दे. असं नाही पाहिजे की पैसा आला तर मी त्याच्या पैशाचा लागेल लोभ. मी तर त्याचा इंटरेस्टच नाही घेत, त्याचा तो विषयच काढत नाही, माझ्याजवळ ठेवायला मी जागा ठेवत नाही त्याला. हालेलुया. गरज आहे दे, आणि ज्या व्यक्तीसाठी जेवढं काही करता येईल लोकांना ते करताय. आणि म्हणजे रोजचं माझं आकर्षण काय माहिती आहे का, आता कोणाचं काय करायला लावले तिकडे आर्थिक परिस्थिती त्यांची कमी आहे, मजबूत आहे, म्हणजे काही नाही, म्हणजे घराची आर्थिक परिस्थिती. मग तोच विचार करत बसेल मी, माझ्याकडे असलं तर मी त्याला हे दिलं असतं, ते देऊन टाकलं असतं, ते देऊन टाकलं असतं. हालेलुया. हा आचार विचार माझा तोच, आणि त्यामुळे मला थोडंसं समाधान वाटते. हालेलुया. मन खाते पण, कारण असलं तर दिलं असतं, असलं तर हे केलं असतं, असलं तर ते केलं असतं. कारण जेव्हा फिरतो तो लोकांची परिस्थिती बघतो. हालेलुया. किती लोकांच्या आर्थिक परिस्थितीचा फार कठीण आहे. हालेलुया. पण काही लोकांकडे एवढा पैसा आहे की त्या स्वतःला मोजायला नाही, ठेवायला जागा, अशी लोक आहेत समाजामध्ये. हालेलुया. उद्योग काय तर पैसा नसेल का? हालेलुया. बरोबर. उद्योग करणाऱ्याकडे पैसा नसेल असं कधी बघितलेलं आहे का? हालेलुया.
तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांचा एन्जॉय आहे, शहरांमध्ये पैसा जातो. तो जर गोरगरिबामध्ये गेला तर किती लोकांचं परिवर्तन होईल ते पता नाही. हार्दिया आज जगातमध्ये बघा डोनेशन कुठे जाते माहिती आहे का? जिथे एन्जॉय जीवन आहे ना अशा ठिकाणी, ज्या कामाची गोष्टी नाही त्यासाठी पैसा असतो. पण किती गरीब आणि गरजवंत आहे अशा कामासाठी तो पैसा नाही. हार्दिया परमेश्वर देतो, हळूहळू देतो, चांगला आहे. आपल्याला करायचं, काम करायचं. फक्त पहिले आचार विचार करायचं, मला हे करायचं ते करायचं, नंतर हळूहळू एक दिवस होईल. पण आपली हिंमत हे सोडायचं नाही. गरजवंताच्या गरजा पुरायला मागे हटायचं नाही. मी करणार ते करणार, होईल. बघ काय सांगते, तू आपल्या द्रव्याने बरोबर व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर. आता आपण एवढी येतात, आपल्याकडे सगळे उत्पन्न आहे, परमेश्वर पित्याला आपण कधी समर्पण केलेलं आहे? हालेलुया. हे आपलं काहीच नाही, हे सगळं परमेश्वराचं आहे असं समजायचं आणि परमेश्वराचा ह्या दृष्टीने सोडून द्यायचं. मग तेव्हा स्वर्गात जमा होत. इकडे काहीच कामाचं नाही, एक सेकंद आपला नाही. हालेलुया. डाव्या बाजूला खुशी दुखते, डाव्या बाजूला. आता जर तुम्ही प्रभूमध्ये आहे, वचनात आहे, तर तुम्हाला त्याची ओळख भेटणार आहे. कोणाच्या पाठीमागे इथे मान दुखतो. आपल्या प्रत्येकानं त्याच्यातून एक अनुभव घ्यायचा. कोणाच्या उजव्या डोळ्यात कचरं पडल्यावर. हालेलुया. जर तुम्ही परमेश्वराबरोबर राहणार, परमेश्वर तुमचे सगळे प्रश्न हळूहळू मोकळे करणार. हालेलुया. तो दयाळू परमेश्वर आहे आणि तो आपल्या सगळ्यांना, प्रत्येकाला आपल्या कर्माची फळं देण्यासाठी समर्थ आहे. हालेलुया. आपण कधी कधी बघतो आपल्याकडे पैसे टिकत नाही काय, पण तुम्ही देवाचे नियम पाळत नसेल तर कसं? उत्पन्नाचा प्रथम फळ मंदिराच्या भागात आलाच पाहिजे, कारण मला की 3 अध्यायामध्ये 10वं वचन मध्ये दिलेलं आहे. हालेलुया. आणि 6 पासून तर पुढे दिलेला आहे 6-7. तो बोलते मी बदलणारा परमेश्वर नाही, तो बदलत नाही. आपण बदलतो, आपण विश्वासघाती होतो, पण तो विश्वासीच असतो. बघा, जेव्हा तुम्ही गरीब आहेत ना, जेव्हा तुम्ही देवाचे नियम, विधी, देवाच्या आज्ञा ना, त्याचा किती पैसा असू दे, 10 रुपये असेल तर 10 रुपयातला 1 रुपया देवासाठी आहे. तो त्यानंतर तुमची किती घडण होते, प्रगती होते ते बघा. पैशात मोह नाही ठेवायचा, गरजवंतामध्ये मोह ठेवायचा. की गरजवंताच्या गरजा मी भागवला तर मी समाधान आहे. जसं मला वाटते भूक आहे, माझी आर्थिक परिस्थिती अशी आहे, ते माझ्यापेक्षा त्याची आहे. आपल्या नियमामध्ये तो मंदिरामध्ये पैसा आला पाहिजे. आपली गरज आपण आहेत, त्या गरजेचं फळ तिथून सुरुवात झालं पाहिजे. कुठून? मंदिरापासून. मग मंदिरातूनच आपल्याला आशीर्वाद येतो. हालेलुया. प्रत्येकाला एक शिक्षण पाहिजे. आपण मागत नाही, मागून होत नाही. मागून आता जर मी तुमच्याकडे पैसे मागायला लागला तर मी तुम्हाला आशीर्वाद काय देणार? मी काय तुमच्यासाठी प्रार्थना करणार? हालेलुया. मी देवाला पण सांगत नाही, देवाला एवढं सांगतो की तुमची काय इच्छा आहे, ज्याकडे असा पैसा पडलेला आहे त्यांना अशी प्रेरणा देणं, त्याच्यातून कोणत्या गरिबांच्या गरजा पुऱ्या. हालेलुया. आता मी आहे तो कसं बर्फाचं खातो, 3-3 दिवसाचं तिकडे नेतो, कधी जेवतो कधी नाही जेवतो, पण कोणाला खाण्यापिण्यासाठी मी समाधान आहे. त्याच्यात मला खूप बरं वाटते. हालेलुया. मला स्वतःला पण जेवायची इच्छा होत नाही, कारण परमेश्वराने दिलेले नियम पाळायला उत्साह येते. काय सांगते? माझ्या मुला, परमेश्वराचं शिक्षण तुच्छ मानू नका. आपण त्याला तुच्छ मानतो, शिक्षणाचा अपमान करतो. पण त्याने सांगितलं तसं नाही. माझ्या मुला, परमेश्वराचं शिक्षण तुच्छ मानू नको. त्याच्या शासनाला कंटाळू नकोस. हालेलुया.
आता जर आपण कंटाळा करायला लागलो तर पुढचं जीवन कसं होईल मला सांगा. हार्दिया थोडीशी परीक्षा आली इवरी मध्ये, तुम्हाला माहिती आहे हार्दिया 6 वचनामध्ये. आज आपल्या प्रत्येकाला शिक्षणाची गरज आहे. आपल्या प्रत्येकाला परमेश्वराचा मार्ग जोडणं जरुरी आहे. आपल्यावर देवाचं प्रेम आहे, तसं आपल्याला शिक्षा पण आहे की आपण कुठल्या चुकीच्या रस्त्यात जाऊ नये. म्हणून आपल्याला काही दुःख येतात, काही टेन्शन येतात, काही समस्या येतात, काही दुःखाच्यामुळे आपल्याला अस्वस्थपणा होते, परंतु परमेश्वर आपल्याला त्याच्यातून बाहेर काढते. योहान 16:20 मध्ये तुम्हाला दुःख येतील पण दुःखच तुम्हाला आनंद करेल. हा परमेश्वराचा मार्ग आहे, शिक्षण आहे. हालेलुया हालेलुया. नंतर पुढच्या वचनात नंतर सुरू करतो आपण. छोटीशी एक प्रार्थना घेऊया. परमेश्वर पिता दयाळू बापा, सुंदर दिवसाबद्दल तुमचे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, प्रत्येक आज्ञात, ज्ञानात, वचनात प्रत्येकाचं जीवन परिवर्तन व्हावं. सर्व मंत्री लोक, आमदार लोक, सरपंच, सर्व पोलीस लोक, रिलेटिव्ह लोकांचा आशीर्वाद. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.